एका शाळेत जाणाऱ्या मुलाची अशी एक धक्कादायक घटना जिने देशातल्या सगळ्या आईवडिलांची झोप उडवली आहे. एक मुलगा रोजच्या सारखा शाळेत गेला, पण त्यानंतर तो घरी परतलाच नाही. घरात प्रचंड भीतीचं वातावरण झालं. त्याचा फोन बंद होता. प्रत्येकाला वाटत होता अपहरण झालं असेल, कारण आजकाल मुलींचे अपहरण करण्याच्या केसेस भरपूर वाढल्या आहेत. पण तसं काही नव्हतं. अचानक काही दिवसांनी तो मुलगा सापडला. तो सुखरूप होता. त्याला मारहाण झाली नव्हती किंवा त्याच्यावर कुठला अतिप्रसंग झाला नव्हता. मग घरच्यांना प्रश्न पडला, हा नेमकं गेला कुठे होता? आणि सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे तो कोणासोबत गेला होता. जेव्हा हे सत्य पोलिसांसमोर आलं, तेव्हा पोलिसांच्या देखील पायाखालची जमीन सरकली. कारण की हे अपहरण नव्हतं. हा प्रकार इतका वेगळा होता की भारताच्या इतिहासात कधीच घडला नव्हता. तब्बल 2 महिने 4 राज्यांचे पोलीस एकत्र होऊन या प्रकरणाचा तपास करत होते. जेव्हा या मुलाची चौकशी झाली, तेव्हा त्या मुलाने जे सांगितलं ते ऐकून सगळे थक्क झाले. सुरुवातीला हा प्रकार दाबण्याचा प्रयत्न झाला, पण ही बातमी आज जेव्हा बाहेर आली, तेव्हा देशातले सगळे आई वडील घाबरले आहेत. मग या मुलाचं अपहरण झालं नाही, याला कुठली इजा झाली नाही, काहीच झालं नाही, तर हा मुलगा 2 महिने नेमकं कुठं होता? या मुलाचं असं नेमकं काय गुपित होतं की जे दाबण्याचा प्रयत्न झाला? पोलिसांना ते गुपित बाहेर काढायला 2 महिन्याचा अवधी का लागला? हा मुलाचा तपास 4 राज्याच्या पोलिसांनी कसा काय केला? का संपूर्ण देशातले आई वडील घाबरले आहेत? चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. तुमचा मुलगा किंवा मुलगी शाळेत जात असेल तर ही घटना तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. ही घटना आहे 13 वर्षीय एका शाळकरी मुलाची. मुलाचं वय अत्यंत कमी. दररोज शाळेत जायचा, पण अचानक एके दिवशी शाळेतून आला. त्यानंतर तो ट्युशनला गेला, पण तो ट्युशनहून परतलाच नाही. काही तासात आई वडील घाबरले होते. शोधाशोध झाली. आई वडिलांना वाटलं कदाचित त्याचं अपहरण झालं असेल. 2 महिने तपास चालला. तब्बल 4 राज्यातले पोलीस एकत्र आले. 2 महिन्यानंतर मुलगा सापड, पण मुलानं जे सांगितलं ते ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. इतकी भयानक गोष्ट जी भारताच्या इतिहासात घडली नव्हती. त्यामुळे पहिल्यांदा हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. पण अखेर या प्रकरणाचा सगळा तपास जेव्हा उघड झाला, तर संपूर्ण देशामध्ये खळबळजनक वातावरण निर्माण झाली. तारीख होती 25. एका छोट्याशा गावात राहणारा 13 वर्षाचा एक शाळकरी मुलगा रोजच्या सारखा घरातून गेला होता. तो दररोज सकाळी शाळेत जायचा, नियमितपणे अभ्यास करायचा, शाळेतून घरी यायचा. घरी आल्यानंतर थोडंसं जेवण करून तो एका शिकवणीला खाजगी क्लासला जायचा. मुलगा शाळेत एकदम हुशार, पण त्याच्या मनात नेमकं काय चाललं होतं? तो असं काय करणार होता की ज्यामुळे संपूर्ण 4 राज्यातले पोलीस त्याच्या मागावर लागणार होते? 25 तारखेला तो मुलगा शाळेतून घरी आला. नेहमीप्रमाणे रोजच्या सारखा आईकडून त्याने काहीतरी खायला मागितलं. त्याने ते खाल्लं आणि त्यानंतर ट्युशनला गेला. तिथे गेल्यानंतर त्याला शिकवणारी 23 वर्षाची ट्युशन शिक्षिका होती. ती त्याला गणित आणि इंग्लिशची शिकवणी त्याची घ्यायची. आता मुलगा दररोज ट्युशनला जातो असं म्हटल्यानंतर घरच्यांनी फारसं टेन्शन घेतलं नाही. साधारणपणे तो 7 वाजता घरी यायचा. 7 वाजले, 7:30, 8 वाजले, 9 वाजले तरी देखील आपला मुलगा घरी आला नाही. काही वेळा तो त्याच्या शिक्षिकेच्या घरी देखील थांबायचा. एक्स्ट्रा क्लास म्हणून तिथे तो थांबायचा. असं त्याच्या वडिलांना डाऊट आल्यामुळे त्याचे वडील त्या शिक्षिकेच्या घरी गेले, जिथे ती त्याची ट्युशन घेत होती. तिथे पाहिलं तर लक्षात आलं, तिथे ना त्याची ट्युशनची शिक्षिका होती, ना तो मुलगा होता. आता एकतर ती शिक्षिका एकटीच तिथे राहत होती. तिचे आई वडील तिथे नव्हते. ती दुसऱ्या शहरातून तिथे राहण्यासाठी आली होती आणि ती ट्युशन्स घेत होती. आसपास शेजारी जेव्हा विचारलं, तेव्हा शेजाऱ्यांनी पहिला मोठा धक्का दिला. या घटनेतला पहिला धक्का खरं तर शेजाऱ्यांमुळे मिळाला. शेजाऱ्यांनी जे सांगितलं त्यातूनच या घटनेची जी तीव्रता आहे ती वाढायला सुरुवात झाली होती. शेजारची एक महिला होती, तिथली ती मावशी होती. त्या मावशीला त्या वडिलांनी विचारलं की आमचा मुलगा इथे क्लासला येतो, त्याची शिक्षिकाही तिथे नाही आणि तो मुलगाही तिथे नाही, हे दोघे कुठे गेले आहेत का? आमचा मुलगा इथून निघून गेला आहेत का? त्यावेळेस ती मावशी म्हणाली. त्या मावशीने जे सांगितलं ते ऐकून वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. खरं तर या प्रकरणाचा हा पहिला अध्याय सुरू होणार होता, कारण की हा तपास तब्बल 2 महिने चालणार होता. एक छोटा मुलगा, त्याचा तपास 2 महिने 4 राज्यात कसा काय चालला? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मावशीला विचारलं. मावशी म्हणाली, तुमचा मुलगा आणि ती शिक्षिका बॅग भरून निघून गेले. वडिलांना प्रश्न पडला, ती शिक्षिका बॅग भरून त्या मुलाला कशी काय निघून गेली? असं म्हणल्यानंतर त्यांना भीती वाटली. त्यांना वाटलं ही शिक्षिका त्याला पळून घेऊन गेली असेल. त्यामुळे त्यांनी तातडीनं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांकडे शिक्षिकेने माझ्या मुलाला अपहरण केलं अशा प्रकारची जी आहे ती तक्रार दिली. पोलिसांनाही सुरुवातीला वाटलं की शिक्षिका त्याला पळून गेली असेल. आता हे प्रकरण अतिशय गंभीर होतं. सुरुवातीला पोलिसांनाही वाटलं की शिक्षिका त्या
मुलाला घेऊन पळून गेली आहे. कदाचित त्या ते मुलाला विकेल की काय करेल असा त्या ठिकाणी हे चालू होता. पोलिसांनी तातडीनं 4 विशेष पथकं तयार केली. शोध मोहीम तातडीनं सुरू झाली. शहरातील शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले जाऊ लागले. कुटुंबाकडे, मित्रमैत्रिणींकडे, शेजाऱ्यांकडे कसून चौकशी सुरू झाली. तो मुलगा आणि ती शिक्षिका कुठे गेले होते समजतच नव्हते. पोलीस स्टेशन, त्याचबरोबर रेल्वे स्टेशन, बस स्टँड सगळीकडलं तपासलं जात होतं. पण हे कुठे गेले ते जणू हवेतच विरघळले होते. गेले तर गेले कुठे? नंतर ते सापडले. पण सापडल्यानंतर मुलानं जी कबुली दिली ती कबुली ऐकून पोलीस आणि त्यानंतर मीडिया आणि संपूर्ण देश हादरणार होता. तपासाला पहिली जी दिशा मिळाली ती मिळाली सुरत रेल्वे स्टेशनवर. सुरत हे गुजरातमधलं मोठं रेल्वे स्टेशन. तिथल्या सीसीटीव्ही फुटेजमधून जे स्पष्ट दिसत होतं हे असं स्पष्ट दिसत होतं की एक 23 वर्षाची महिला आणि एक मुलगा जो 13 वर्षाचा होता तिच्या बरोबर होता. दोघांनीही त्या ठिकाणी हातामध्ये बॅगा घेतल्या होत्या आणि असं दिसत होतं ते ट्रेन आली, त्या ट्रेनमध्ये बसले आणि त्यांनी शहर सोडलं होतं. आता सुरतमधून त्यांनी शहर सोडलं होतं. मग ते कुठं गेले? आणि इथूनच खरं तर या हे जे प्रकरण आहे त्याचा दुसरा अध्याय सुरू होणार होता. पहिल्यांदा वाटत होतं की त्या महिलेत शिक्षिकेने त्याला पळून नेलं आहे, पण ज्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये जे दिसलं ते वेगळंच होतं. आता पोलिसांना पुढचं ठिकाण कोणतं होतं हा प्रश्न पोलिसांसमोर होता. पोलिसांनी सायबर सेल, तांत्रिक विश्लेषकांची मदत घेतली. शिक्षिकेकडे मोबाईल होता, मुलाकडे मोबाईल होता, पण त्यांच्या मोबाईलचं लोकेशन कुठे ट्रेस होत आहे, त्यांनी मोबाईल कधी चालू केला, कधी बंद केला याची माहिती घेणं सुरू झालं. त्यांचे मोबाईल रेकॉर्ड्स, ऑनलाईन व्यवहार तपासले गेले आणि मग जे समोर आलं ते थक्क करणार होतं. त्या दोघांनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शहरामागून शहर बदलत तब्बल 2200 किलोमीटरचा अविश्वसनीय प्रवास केला. सुरतहून वडोदरा, वडोदऱ्याहून अहमदाबाद, तिथून थेट राजस्थानमधील जयपूर आणि मग शेवटी देशाची राजधानी दिल्ली. आणि इतकंच नाही तर थेट मथुरेजवळ धार्मिक स्थळ वृंदावन. तर इतका प्रचंड मोठा प्रवास केला. इतकी मोठी शहरं त्यांनी कशी काय बदलली, त्याच्या मागे काय, त्याच्या मागचं रिझन होतं? खरंच ही शिक्षिका त्या मुलाला पळून घेऊन गेली होती की दुसरं काही होतं? आता इतके शहरं बदलले, मोबाईलवरनं सगळ्या गोष्टी ट्रेस होत होत्या. चौकशीत कळालं की हॉटेल्समध्ये राहताना कोणाला जराही संशय येऊ नये म्हणून ते स्वतःला भाऊ बहीण असल्याचं सांगत होतं. विचार करा, एक बनावट ओळख आणि एक धोकादायक अज्ञात प्रवास. आता खरं तर या प्रकरणाचा अतिशय महत्त्वाचा उलगडा होणार होता. हॉटेलचे बुकिंग तपासले गेल्यानंतर असं लक्षात आलं की ते दोघे एकमेकाला बहीण भाऊ म्हणून तिथे राहत होते. आता जर मुलाला बळजबरी घेऊन गेली असती तर इतका मोठा प्रवास एकतर झाला नसता आणि हॉटेलवर राहिल्यानंतर तोही मी तिचा भाऊ आहे असं त्यांनी सांगितलं नसतं. खरं तर या प्रकरणाचं आता पुढचं जे उघड होणार होतं ते आणखीनच भयानक होणार होतं. पोलिसांनी तात्काळ, पोलीस मागावर होते, 4 दिवस रात्रंदिवस प्रोसेस जे आहे तो प्रवास सुरू होता, तपास सुरू होता. गुजरात पोलीस, राजस्थान पोलीस, दिल्ली पोलीस, अनेक राज्यांची पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. पोलिसांसाठी एक मोठं आव्हान होतं. वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळे प्रदेश, पण तपास थांबला नाही. वेळ मात्र वेगानं हातातून निसटून चालला होता. अखेर 30 तारखेला अथक आणि न थांबलेल्या प्रयत्नानंतर पोलिसांना एक पक्की खबर मिळाली. एक अशी खबर की ती शिक्षिका आणि तो मुलगा जयपूरहून अहमदाबादकडे एका प्रायव्हेट बसने प्रवास करत आहे. पोलिसांनी तात्काळ सापळा रचला. पोलिसांना देखील जाणून घ्यायचं होतं याच्या मागचं खरं काय आहे. संपूर्ण देश वाट पाहत होता. इकडे संपूर्ण देशामध्ये घबराट झाली होती. पोलिसांनी तात्काळ सापळा रचला. गुजरात राजस्थान सीमेवर कडक नाकाबंदी करण्यात आली. प्रत्येक संशयास्पद बस, प्रत्येक गाडी थांबून बारकाईने तपासणी केली जात होती. मग ती बस आली ज्याबद्दल माहिती मिळाली होती, ती बस पोलिसांनी थांबवली. पोलीस अधिकारी बसमध्ये शिरले. ते दोघे बसमध्ये सापडले. सुटकेचा निश्वास सोडण्याआधीच एका नव्या वादळाची चाहूल लागली. ते दोघे सापडले होते, पण जे सत्य ते दोघं सांगणार होते ते ऐकून संपूर्ण देशाला हादरा बसणार होता. अखेर त्या दोघांना ताब्यात घेण्यात आलं. थोड्या वेळा असं वाटलं ही केस सॉल्व्ह झाली, मुलगा सापडला, शिक्षिका सापडली, आता काय? पण जे खरं सत्य होतं ते पोलीस स्टेशनमध्ये उघड होणार होतं. मुलाचं अपहरण झालं नाही, ते दोघं काय करत होते, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता उघड होणार होती. अपहरणाचा गुन्हा तर उघडकीस आलाच होता, पण थांबा, कहाणी इथे संपली नव्हती. खरा धक्कादायक, खरी हादरवणारी बाब तर अजून समोर यायची होती. पोलीस स्टेशनमध्ये त्या दोघांना नेण्यात आलं. कसून चौकशी झाली. वातावरण अतिशय गंभीर होतं. मुलाचं आणि त्या शिक्षिकेच्या नातेवाईकांना, आईवडिलांना बोलावून घेतलं. त्या 23 वर्षीय शिक्षिकेने एक दावा केला ज्याने तपास अधिकाऱ्यांसकट पोलीस स्टेशनमधल्या प्रत्येकाला निशब्द करून सोडलं. आता खरं तर या महिलेला आरोपी म्हणून पकडलं होतं आणि मुलगा हा जो आहे तो या आरोपीची शिकार होता असंच सांभाळलं जात होतं. पण जेव्हा शिक्षिकेने जे सत्य सांगितलं ते ऐकून खरं तर सगळं पोलीस स्टेशन हादरलं. शिक्षिकेला काही प्रश्न विचारण्यात आले.
प्रश्न विचारल्यानंतर तिने त्या प्रश्नाचं उत्तर न देता तिने सांगितलं की ती 5 महिन्याची गर्भवती आहे. होय, ती म्हणाली मी 5 महिन्याची गर्भवती आहे. आणि इतकंच नाही तर तिने अत्यंत शांतपणे दावा केला की तिच्या पोटात वाढणारं बाळ हे दुसऱ्या कोणाचं नसून त्या 13 वर्षीय विद्यार्थ्याचं आहे. आता हे ऐकून तर पोलीस आणि तिथे उपलब्ध असणाऱ्या नागरिकांच्या नातेवाईकांच्या पायाखालची जमीन सरकली. 13 वर्षाचा मुलगा आता तो वडील बनणार, हे कसं शक्य आहे? ऐकून सगळ्यांना धक्का बसला होता. एक प्रचंड मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं. पोलिसांनी अत्यंत संवेदनशीलपणे त्या विद्यार्थ्याकडे चौकशी केली आणि त्यानेही अत्यंत सहलपणे कबूल केलं की त्याचे आणि ट्युशन टीचरचे संबंध आले होते. त्यांनी तातडीने वैद्यकीय तपासणी करण्यात आली. रिपोर्ट आला. रिपोर्टमध्ये शिक्षिकेच्या गरोदरपणावर शिक्कामोर्तब झालं. गरोदरपणा सिद्ध झालं होतं. पण या पोटात वाढणाऱ्या याचा पिता कोण, हा अनेकांना गोंधळात टाकणारा प्रश्न उघड होणार होता. मग खरोखर 13 वर्षाचा मुलगा इतका परिपक्व असू शकतो का की तो वडील बनू शकतो? अनेक लोकांना वाटतंय हा पूर्णपणे शक्य अशक्य आहे, ही निव्वळ अफवा आहे. पण याबद्दल विज्ञान काय सांगतं ते देखील ओळखण्यात आलं. वैद्यकीय शास्त्रानुसार 12 ते 16 वर्ष वयोगटात तारुण्य अवस्था किंवा पौंडांग अवस्था म्हणजे प्युबर्टी सुरू होते. हा एक नैसर्गिक टप्पा आहे. याच काळामध्ये त्या मुलाच्या शरीरात अनेक बदल घडतात. त्याला वडील बनण्याची क्षमता सुरू होत असते. मग आता विचार करा, एखाद्या मुलात हे बदल लवकर सुरू झाले असतील, म्हणजे वयाच्या 12 वर्षी सुरू झाले असतील, तर कदाचित तो वडील बनण्याची शक्यता असू शकते. अशा प्रकारची देखील यामध्ये एक शक्यता वर्तवण्यात आली. या महिला टीचरवर अपहरण आणि अनेक गुन्हे त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. ही घटना गुजरातमधील सुरत येथे घडली होती, पण जिने संपूर्ण देशातल्या पालकांचे डोळे उघडले आहेत. तर या घटनेवर नेमकं तुमचं काय मत आहे? याच्यात कोणाची चूक होती? आपण आपल्या मुलांकडे कशा पद्धतीनं लक्ष द्यायला पाहिजे यावर नक्की आपले विचार, आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये मांडा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.